वरील नमूद गुन्ह्यातील अनोळखी व्यक्ती वय वर्ष अंदाजे 35 ते 40 वयोगटातील 2 आरोपींनी वरील वर्णनाची 1 तोळे सोन्याची गळ्यातील चेन व अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी, त्यावर खडा असलेला असे सोन्याचे दागिने मोटरसायकलवरून दुकानाच्या बाहेर टपरीजवळ येऊन फिर्यादीस तंबाखू गुटखा आहे का असे विचारून फिर्यादीचे वयाचा व फिर्यादीस कमी ऐकू येते याचा फायदा घेऊन फिर्यादीचे गळ्यातील सोन्याची चेन व उजव्या हातातील करंगळी, शेजारच्या बोटातील अंगठी नकळत काढून घेऊन तेथून पळून गेले आहेत। सांगली जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक तुषार दोशी, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारीस प्रतिबंध व्हावा याकरिता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय कुमार झाडे यांना मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे तसेच आंतरराज्य गुन्हेगारावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव व वरील अंमलदार यांचे पथकास माननीय वरिष्ठांच्या सूचनांप्रमाणे विशेष मोहीम राबवून मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे करणाऱ्या इसमांवर प्रभावी कारवाई करण्याबाबत सूचित केले आहे। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जुना टोलनाका सांगलीवाडी ते बायपास रोड परिसरात कर्नाटक पासिंगच्या काळ्या रंगाच्या युनिकॉर्न दुचाकीवरून एक रेकॉर्डवरील इसम फिरत आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी त्यास मिळालेल्या बातमीची हकीकत सांगून त्याच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचांसमक्ष अंगझडती केली असता इक्बाल हिम्मतलाल बेग याच्या पॅन्टच्या डाव्या खिशात 16.5 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व अंगठी तसेच उजव्या खिशात 300 रुपये रोख रक्कम मिळून आली। असा एकूण 3,20,300 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। त्याच दागिन्याबाबत चौकशी केली असता त्याने सदरचे दागिने हे 3 महिन्यापूर्वी ईश्वरपूर येथून मी व माझा मित्र हैदर नजरुई इराणी दोघांनी मिळून याच मोटरसायकलवरून चोरी करून गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे। लागलीच इक्बाल हिम्मतलाल बेग याच्या कब्जातील सोन्याचे दागिने, मोटरसायकल, रोख रक्कम पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी पंचांसमक्ष जप्त केली आहे। सदरचा आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी ईश्वरपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास ईश्वरपूर पोलीस ठाणे करत आहेत। सदरचे आरोपी हा रेकॉर्डवरील असून त्याच्यावर यापूर्वी मालमत्तेचे गुन्हे दाखल आहेत। पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली। ओके।